निर्गम प्रकरण 40. निवास मंडप उभारणे आणि त्याचे पवित्रीकरण. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस दर्शन मंडपाचा निवास मंडप उभा कर. त्यामध्ये साक्षपटाचा कोष ठेव आणि तो अंतरपटाने झाक. मेज आत नेऊन त्यावरले सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव. साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवास मंडपाच्या द्वाराचा पडदा लाव. दर्शन मंडपाच्या निवास मंडपाच्या द्वारापुढे होमवेदी ठेव. दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान गंगाळ ठेवून त्यात पाणी भर. सभोवती अंगण कर व त्याच्या फाटकास पडदा लाव. अभिषेकाचे तेल घेऊन निवास मंडपाला आणि त्यातल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. होमवेदी व तिचे सर्व सामान ह्यास अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे वेदी परम पवित्र होईल. गंगाळ व त्याची बैठक ह्यास अभिषेक करून गंगाळ पवित्र कर. अहरोन आणि त्याचे मुलगे ह्यास दर्शन मंडपाच्या द्वारापाशी नेऊन आंघोळ घाल. अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे तो याजक ह्या नात्याने माझी सेवा करील. त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल. त्यांच्या बापाला जसा अभिषेक करीशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक ह्या नात्याने ते माझी सेवा करीतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल. मोशेने तसे केले, म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले. दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवास मंडपाची उभारणी झाली. मोशेने निवास मंडप उभा केला. त्याने त्याच्या उथळ्या बसवून फळ्या लाविल्या, अडसर लाविले व त्याचे खांब उभे केले. त्याने निवास मंडपावरून तंबू ताणिला व तंबूचे आच्छादन त्याच्यावर घातले. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले. त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेविला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेविले. त्याने तो कोश निवास मंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकिला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने निवास मंडपाच्या उत्तर बाजूस दर्शन मंडपात अंतरपटाच्या बाहेर मेज ठेविले आणि त्याच्यावर त्याने परमेश्वरासमोर भाकर व्यवस्थितपणे मांडली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शन मंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेविला आणि परमेश्वरासमोर दिवे लाविले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने दर्शन मंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली. तिच्यावर त्याने सुगंधी द्रव्याचा धूप जाळिला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने निवास मंडपाच्या द्वाराला पडदा लाविला आणि दर्शन मंडपाच्या निवास मंडपाच्या द्वारापाशी होमवेदी ठेवून तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान त्याने गंगाळ ठेवून धुण्यासाठी त्यात पाणी भरिले. मोशे आणि अहरोन व त्याचे मुलगे त्यात आपापले हातपाय धुत. ते दर्शन मंडपात किंवा वेदीपाशी जात तेव्हा ते आपले हातपाय तेथे धुत. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने निवास मंडपासभोवती आणि वेदीच्या आसपास अंगणाची कनात उभी केली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लाविला. ह्या प्रकारे मोशेने सर्व काम संपविले. दर्शन मंडपावर असणारा मेघ. गणना प्रकरण 9 पदे 15 ते 23. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला, म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना. इस्रायल लोकांच्या एकंदर प्रवासात निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत, आणि तो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत. तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे. हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीस पडत असे.